नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं प्रताप यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मित्रांनो, मी आज परत आलो आहे पारच ॲग्रो सर्व्हिसेस जालना या ठिकाणी मित्रांनो। तर आज त्यांच्याकडे नवीन स्टॉक आलेला आहे नवीन वर्षानिमित्त। तर मी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणत असतो। तर चला घेऊयात माहिती। आपण बघूया, हा ट्रॅक्टर फार्माट्रॅक 45 2008चा आहे। हा ट्रॅक्टर बगर पेपर आहे। हा ट्रॅक्टर आपल्याला बगर पेपर 1,10,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता। हा न्यू हॉलँड 3130 पण तुम्ही बघू शकता। हा ट्रॅक्टर पेपर आहे। या ट्रॅक्टरचे पेपर जसे आहे तसे मध्ये आपल्याला फायनल 1,30,000 रुपयामध्ये ट्रॅक्टर द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता। त्यानंतर पॉवरटॅक 455 हा ट्रॅक्टर 2012चा आहे। हा पॉवरटॅक ट्रॅक्टर पण आपल्याला 2012चा ट्रॅक्टर आहे। हा ट्रॅक्टर आपल्याला 2,20,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। त्यानंतर 2011चा परत एक पॉवरटॅक 445 ट्रॅक्टर आहे आपल्याकडे। हा ट्रॅक्टर 2 लाख रुपयामध्ये द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता। आपल्याकडे न्यू हॉलँडमध्ये लेटेस्टमध्ये 2020चा ट्रॅक्टर आलेला आहे, न्यू हॉलँड 3600-2। हा पण ट्रॅक्टर चांगल्या कंडिशनमध्ये आलेला आहे। पॉवर स्टीअरिंग ट्रॅक्टर आहे, 14च्या टायरमध्ये ट्रॅक्टर आहे। हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला 5,20,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। यानंतर तुम्ही बघू शकता न्यू हॉलँड 4710 हा ट्रॅक्टर 2016चा आहे। हा ट्रॅक्टर आपल्याला, त्या ट्रॅक्टरची कंडिशन बी चांगली आहे। पॉवर स्टीअरिंगमध्ये ट्रॅक्टर आहे। तुम्ही बघू शकता 14च्या टायरमध्ये ट्रॅक्टर आहे। हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल 3,20,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। हा बघा 2008चा 3230 न्यू हॉलँड 3230 हा 2008चा ट्रॅक्टर आपल्याला जसे पेपर आहे तसे मध्ये द्यायचा आहे। हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला 1,60,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता। यानंतर RX 42 हा 2009चा ट्रॅक्टर आहे। सोनालिका RX 42 हा ट्रॅक्टर आपल्याला जसे पेपर आहे तशामध्ये आपल्याला 1,70,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता। हा पॉवरटॅक 4455 हा ट्रॅक्टर 60 HP ट्रॅक्टर येतो, 16च्या टायरमध्ये ट्रॅक्टर आहे। तुम्ही बघू शकता। हा ट्रॅक्टर पॉवर स्टीअरिंग असून हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला फक्त 2,20,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। हा मोठा ट्रॅक्टर आहे, तुम्ही बघू शकता। यानंतर आपल्याकडे सोनालिका 745 2017चा मॉडेल आहे। हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल 3,30,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता। त्यानंतर परत एक RX 47 सोनालिका आपल्याकडे आलेला आहे। हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल 2,50,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। त्यानंतर आपण महिंद्रा 575 DI पॉवर स्टीअरिंगमध्ये 2015चा ट्रॅक्टर आलेला आहे आपल्याकडे, हे तुम्ही बघू शकता। हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल 3,50,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याकडं महिंद्रा 475 2010चा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल 2,20,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता। यानंतर 575 2009चा हा ट्रॅक्टर आलेला आहे। हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल 1,90,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता। टर्बोमध्ये 295 ट्रॅक्टर आहे आपल्याकडे। हा 2011चा हा ट्रॅक्टर आपल्याला फक्त 1,80,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता। हा पण ट्रॅक्टर 595 आहे। हा पण ट्रॅक्टर आपल्याला 1,80,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। यानंतर टर्बो 595 हा चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे, तुम्ही बघू शकता। 2012चा ट्रॅक्टर आहे। हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल 2,60,000 रुपयामध्ये द्यायचा आहे। यानंतर 295 2010-11चा ट्रॅक्टर आलेला आहे आपल्याकडे, तुम्ही बघू शकता। हा ट्रॅक्टर बी चांगल्या कंडिशनमध्ये आहे। 2,10,000 रुपयात आपल्याला फक्त हा ट्रॅक्टर द्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। यानंतर आपल्याकडे 585 DI पॉवर स्टीअरिंगमध्ये 2 ट्रॅक्टर आहे। हे दोन्ही पण ट्रॅक्टर 2016चे आहे, तुम्ही बघू शकता। 585 2016 हा ट्रॅक्टर, ह्या दोन्हीपैकी कोणता पण ट्रॅक्टर घेतला तुम्ही, हे 2 मॉडेल आहे आपल्याकडे। हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला 3,40,000 रुपयामध्ये द्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। यानंतर अर्जुन 605
हे पण आपल्याकडे 2 ट्रॅक्टर आलेले आहे, तुम्ही बघू शकता। एक 2014चा हा ट्रॅक्टर आहे, हा ट्रॅक्टर 2012चा आहे। हा 12चा ट्रॅक्टर आपल्याला 2,60,000 रुपये द्याय, फक्त 2,60,000 द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हा 2014चा ट्रॅक्टर फक्त 3,40,000 रुपयामध्ये द्यायचा आहे, तुम्ही बघू शकता।